त्याचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. आम्ही 2 महिने झालं ऑनलाईन पद्धतीनं सभासद नोंदणीचं काम करत आहे. मी माझे सर्व पदाधिकारी आमच्या टीमने 6,500 सभासद ऑनलाईन नोंद केलेली आहे. पटवर्धन साहेबांचं जर समिती केल्यामुळं त्याची पूर्ण तयार झाली होती. आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही काम करत आहे. आम्ही आमच्या सर्व टीम बरोबर आमचं काम चालू आहे. आम्हाला काम करताना सांगितलं काही लोक आम्हाला काम यूज करून देत नाही, तिथं त्यांचं बाच्यांचं पाठी वाढवून देत नाही, त्या दुसऱ्या टीमला सहकार्य करतात, आम्हाला मदत करत नाहीत. ते प्रत्येक गोष्टीत आम्हाला कर्जाचं कारण त्यांचं काम चालू आहे. तरी सुद्धा आम्ही 6,500 सभासद ऑनलाईन नोंद केली आहे. त्या शहरात 2 गट पडले असं वाटतंय का? 2 गट भाषेमध्ये आहेच, कारण सांगलीतली 1-2 मंडळी अशी आहे की ती भाषा पाडून देत नाहीत. इथल्या स्थानिक लोकांच्या बरोबर त्यांना भाषा पाडून द्यायचं नाही, त्यांची व्हायला पाहिजे चालू असं. याबाबतची काय तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार केली आहे? हो, तक्रार केली. वरिष्ठांना सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे सांगली लोक त्यांच्याकडे करतात, त्यांच्या पद्धतीने त्यांचा तक्रार नोंद केलेली आहे. त्यांचं इथून पण त्यांचं काय चालणार नाही आता आम्हाला आमदार पडेल साहेबांनी सांगितलं आहे. भाजप पक्ष वाढवून भाजप पक्षाबरोबर आणणे, जो दुसरा गट इथं जो दुसऱ्या शिवसेनेवर काम करतोय त्यांच्या विरोधात आपली भाजपची ताकद वाढवून भाजपबरोबर आणणे, पक्षाचं काम करणे, पक्षाचे लोक पक्ष ताकद लोकांची काम झाली पाहिजे. आमचा इथून पुढे आहे. जुने जे स्थानिक लोक आहेत पेट्यातील शहरात त्यांनी भाजप वाढवून दिलं नाही. त्यांनी कधी सेटलमेंट राजकारण केलं, कधी पार्टीवर कधी पार्टीवर राहिल्यामुळं भाजप वाढलं नाही. त्याची भाजपची वरून जे सर्व येतील त्यांचे जे येथील कार्यक्रम आम्ही सर्व लोकांना भेटतो. आणि परवा आमच्या ह्या कार्यक्रमाला आम्ही जे आरची लोक आहेत वयस्कर सर्वांची भेटीगाठी घेतली, त्या सर्वांना आम्ही कार्यक्रमात बोलवले. कारण त्यांना आत्तापर्यंत काही लोकांना त्यांनी एवढं पाहिजे नसताना त्यांनी पुढे पाहिजे बुजवलं, कारण त्यांनी काम केलं. त्यांना भाजपच्या लोकांची विसर पडल्या जुन्या लोकांना, त्यावेळी त्यांना कार्यक्रम सगळ्यांनी निवेदन केलेलं आहे. लढा आमचं लढणारच आहे. आमचं काम नियोजन चालूच आहे. आता ज्या ठिकाणी चांगले उमेदवार त्या ठिकाणी लढणारच आहे. म्हणजे पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, त्या शहर नगरपालिका असो, जिथे उमेदवार चांगला त्या वेळी ठरवून आम्ही लढणारच आहे. ती त्या परिस्थितीची वेळी ठरणार. तरी पण आम्ही 4-5 आमचे उमेदवार चांगले आहेत. आता आमचं काम चालू आहे. आम्ही एकत्रित सर्व बसून विचार करून पडत सर्व माध्यमातून लढणार आहे. दिनांक 1 एप्रिल रोजी जत मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विधानसभेवर निवडून गेलेले बहुजन सम्राट आमदार विजेंद्र पडळकर साहेब यांचा भव्य नागरी सत्कार आणि सन्मान सोहळा खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं खानापूर तालुक्याचे केंद्र असलेल्या विटा शहरामध्ये चौंडेश्वरी चौकीत मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होणार आहे. याबाबतची माहिती आमच्या पक्षाचे सांगली जिल्ह्याचे सचिव आणि कार्यक्रमाचे संयोजक कैभया दगडे यांनी आता आपल्याला दिलेली आहे. खरं तर गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान खानापूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र मंजूर झालं आणि त्या विद्यापीठ मंजुरीच्या नंतर या खानापूर तालुक्यामध्ये एक मोठ्या पद्धतीने आपण बघितलं असेल की पोस्टर वॉल इथं तयार झालं आणि त्या पोस्टरच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र मीच मंजूर केलं अशा पद्धतीच्या काही कोल्हेकुई आपल्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लोकांनी बघितलेले आहे. मी या निमित्तानं एवढं सांगेन की उद्या 1 एप्रिलला आणि आम्ही कार्यक्रम मुद्दाम 1 एप्रिलला घेतोय. त्याचं कारण असं आहे की या विधानसभा मतदारसंघामध्ये एप्रिल फुल आतापर्यंतच्या सगळ्या आमदारांनी या तालुक्यातील जनतेला एप्रिल फुल आणि हुल देण्याचं काम केलेलं आहे. तर आम्ही ती त्या दिवशी कशा पद्धतीने त्यांनी हुल दिली आणि या विभागातील जनतेला कशा पद्धतीने एप्रिल फुल करण्यात आलं ही आमदार गोपीचंद पडळकर साहेब आपल्या शैलीमध्ये या खानापूर तालुक्यामध्ये उद्याला स्पष्ट करतील. कारण ज्या पद्धतीनं विद्यापीठ उपकेंद्राची मंजुरी ही आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी घेतली त्यासाठीचे जे सिनेटमध्ये ठराव झाले त्या सिनेटचे सदस्य देखील आमदार गोपीचंद पडळकर साहेब होते. त्यांनी सिनेटमध्ये ठराव घेतला, ठराव मंजूर झालेला ठराव त्याच्यानंतर राज्यपालांना त्यांनी साकडं घातलं. त्यावेळचे राज्यपाल आपल्याला माहित असतील भगतसिंग कोश्यारी साहेब, त्यांच्यापर्यंत हा त्यांच्या कानावर विषय गेला. कोश्यारी साहेबांच्याकडून त्याला जी मंजुरी घ्यायची होती ती त्यांनी मिळवून घेतली. त्याच्यानंतर अधिवेशनामध्ये जो काही विषय झाला तो पण आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. पण या विद्यापीठाला विरोध होता तो भारतीय जनता पार्टीची आमदारांची मागणी होती किंवा सांगली आणि मिरजेच्या की त्यांनाही वाटत होती की आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या विभागामध्ये हे विद्यापीठ यावं. पण ही मागणी असताना सुद्धा त्यांची समजूत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून काढून हे विद्यापीठ खानापूरसाठी खेचून आणणं आणि ते विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये त्याची घोषणा करेपर्यंतचा जर सगळा काळ बघितला
आणि त्याच्या अगोदर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विधिमंडळामध्ये अमोल मिटकरी विधान परिषदेमध्ये अमोल मिटकरी यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आमच्याच पक्षाचे आक्रमक नेते गोपीचंद पडळकरांनी लावून धरलेलं आहे माझ्याकडे की शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र ते खानापूरला मागते आणि त्याच धर्तीवर विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आपण बघितलं असेल की चंद्रकांत दादा पाटील यांनी घोषणा केली आणि हे विद्यापीठ खानापूरला मंजूर झालं. याच्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकरांचा सिंहाचा वाटा आहे, 110% त्यांचा वाटा आहे आणि हे करत असताना जो रस्त्यावरचा संघर्ष झाला आणि हे विद्यापीठ आता आपल्याकडे येत नाही अशा पद्धतीने जेव्हा सगळ्या लोकांच्या मध्ये चर्चा रंगली त्यावेळेला सांगली जिल्ह्याचे समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेब यांनी खानापूर आणि घाटपाट्यावर जी मंडळी या चळवळीमध्ये काम करत होती या मंडळीला एकत्रित घेतलं आणि खानापूरच्या प्रभू रामाच्या मंदिरामध्ये याच्याबद्दलची बैठक झाली आणि बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की काही लोकांचं म्हणणं होतं की आता विद्यापीठाच्या चर्चेमध्ये राम राहिलेला नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण प्रभू रामचंद्रांच्या या पवित्र मंदिरामध्ये बसलोय. पडळकर बंधू आक्रमकतेनं हे शिवाजी विद्यापीठ खानापूरला आणल्याशिवाय स्वस्त नसणार नाही. त्यांनी दिलेला शब्द तालुक्याच्या वतीनं उद्याच्याला आम्ही आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना हिंदू जननायक ही पदवी देऊन आम्ही त्यांचा गौरव करणार आहे अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे. आजच्या या पत्रकार परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सदस्य माननीय श्री उपाध्यक्ष माननीय पत्रकाया माननीय सत्तू स्वामी माननीय राहुलदादा मंडले आणि माननीय सुभाष असतील साम्राज्य असतील महेश असतील असे सर्व पत्रकार बांधव या सर्वांचं स्वागत होतं. खरं तर आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा सत्कार सोहळा हा मोठ्या दिमागात आणि उत्साहात साजरा करण्याचा आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पंकज भाईच्या नेतृत्वाखाली ठरवलं आणि आधी ज्यावेळेस आम्ही ठरवलं त्यावेळेपासून आम्ही चांगल्या उत्साहात त्या कामाला लागलो. उत्साहात कामाला लागून उद्या संध्याकाळी 7 वाजता आमच्या साहेबांचे ते आगमन होईल आणि आगमन झाल्यानंतर त्यातून पुढे कार्यक्रमाला सुरुवात होईल. खरं तर आमदार साहेबांचा हा बहुजन सम्राट गोपीचंद पडळकर साहेबांचा सत्कार सोहळा हा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि उत्साहपणे पार पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या खानापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते अगदी जोमाने कामाला लागलेले आहेत. या कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्त्यांचा चांगल्या पद्धतीचा उत्साह आहे. चांगल्या पद्धतीचा उत्साह मी एवढ्यासाठीच म्हणतोय की कारण का तर खानापूर तालुक्यातील संघटन पर्व अंतर्गत संपूर्ण बूथ रचना असेल किंवा आता पंकजभाईने सांगितलं त्या पद्धतीनं जे सदस्य संख्या असेल खानापूर तालुक्याची आणि विटा शहराची जर सदस्य संख्या असेल टोटल जर आपल्या खानापूर मतदारसंघाचा जर विचार केला तर आतापर्यंत 52,000 भारतीय जनता पार्टीचे सदस्य झालेले आहेत. त्यातील सगळे सदस्य म्हणजे ज्या सदस्यांनी काही लोकांनी 1000 सदस्य केले काही लोकांनी 50 सदस्य केले अशा सदस्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर खानापूर तालुक्यात आहे. आता बाहेर जर सांगितलं की विटा शहरामध्ये जवळजवळ 7 ते 8 जणांनी 1,000 त्याच धर्तीवर खानापूर तालुक्यात सुद्धा चांगल्या पद्धतीने सदस्य संख्या झालेली आहे. हे कशाच द्योतक आहे तर भारतीय जनता पार्टी पक्ष वाढायचं द्योतक आहे आणि बूथ कमिटी प्रत्येक गावात आता बूथ कमिटी तयार झालेल्या आहेत आणि माननीय सदाभाऊ खोत साहेब असतील आणि पृथ्वीराज बाबा असतील हे सुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून करणार आहेत. या कार्यक्रमासाठी गोपीचंद पडळकर साहेबांचा जो सन्मान आणि सत्कार सोहळा घेतला या सोहळ्यासाठी माननीय ब्रह्मानंद पडळकर साहेब माननीय मंत्री सदाभाऊ खोत तसेच सर्व भाजपचे पदाधिकारी आणि खानापूर तालुक्यातील मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते जुने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी आपण कार्यक्रमासाठी हा सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित राहावे ही आमच्या भाजपच्या माध्यमातून विनंती करतो.